आपल्याला आजी आजोबाही इथे दिसत नाहीये. भगवंत आपल्या मनामनात आहे तसं आजी आजोबाही आपल्या मनामनात आहे. आजी आजोबांच्या आपल्या कायम आपल्या मनात असू दे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे. भेटाया जाते मी विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. लाटावरी लाटा जणी म्हणे पांडुरंगा, मला येते भेटा. दिंड पदक्याच्या लाटावरी लाटा जणी म्हणे पांडुरंगा, मला येते भेटा. भेटाया जाते मी, भेटाया जाते मी विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथं आलोय. आमच्या वडिलांचं दुसरं पुण्यस्मरण आहे. एक आम्ही म्हणलो शेतकऱ्यांच्या मुलीत आम्ही काहीतरी त्यांना मदत करू. आम्हीही शेतकरी काय त्याच्याकरता, आणि त्यांना सहकार्य कैलास पवार यांचं आज भरपूर आहे त्यांच्या कुटुंबाचं, आणि आम्ही इथून पुढं थोडी अशी मदत करीत राहू. चला बाकीचे चला. नमस्कार, मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था. खऱ्या अर्थानं काही माणसं हे विश्व सोडून जातात, परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणी ह्या स्मरणात राहतात, सदैव प्रेरणा देणारे असतात. असंच एक कुटुंब काटे परिवार पिंपळे सौदागर येथील कैलासवासी हबप मल्हारी नाना महादू काटे 8 जुलै रोजी द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पिंपळे सौदागर येथून माननीय अशोकजी मल्हारी काटे साहेब यांनी मला फोन केला, आणि खऱ्या अर्थानं भूमी फाउंडेशनचं जे काम सुरू आहे, गरीब गरजू शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे काम सुरू आहे, हे काम त्यांच्या मनाला भावलं. आणि त्यांनी सांगितलं का सर, हे माझ्या वडिलांचं द्वितीय पुण्यस्मरण या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांच्या प्रकल्पात हे द्वितीय पुण्यस्मरण व्हावं, अशी मनोमनी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि खऱ्या अर्थानं आज यांचं म्हणजे द्वितीय पुण्यस्मरण हे उद्या इथं संपन्न होत आहे. आणि आदरणीय नानांनी देखील म्हणजे शेती व्यवसाय असेल, दूध व्यवसाय असेल, त्याच्यानंतर दारू गोळा फॅक्टरी जी आहेत, अमीन फॅक्टरी पुण्यातील, तिथं सुद्धा त्यांनी 60 वर्ष नोकरी केलेली आहे. आणि ही नोकरी करत असताना अक्षरशः पूर्ण त्यांचा जो काळ जो आहे, त्यांची जे जीवन प्रवास जो आहे, हा सर्व जीवन प्रवास हा वारकरी संप्रदायात गेलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आज त्यांनी त्यांचं आयुष्य म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने जगले. हेच म्हणजे अक्षरशः नानांचा विचार जो आहे, तर ते खऱ्या अर्थानं अशोक मल्हारी काटे साहेब, त्याच्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती सौ राजश्री अशोक काटे, तसंच त्यांचा नातू चिरंजीव मनोज अशोक काटे, त्याचबरोबर हबप अशोक सरोदे महाराज हे सुद्धा जपत आहे. हीच सामाजिक बांधिलकी, हाच सामाजिक विचार, हाच सामाजिक उपक्रमात उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या ह्या सामाजिक उपक्रमाला, सामाजिक विचाराला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. अशा सामाजिक विचाराची चळवळ ही सदैव सातत्यानं विविध ठिकाणी घडणं काळाची गरज आहे. कारण समाजात एकमेकाचा हात दिल्याशिवाय, समाजात एकमेकाला सामाजिक उपक्रमातून सहकार्य केल्याशिवाय हा समाज सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. समाजाचं सुद्धा आपण काहीतरी दातृत्व देणं लागतो, काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो. हा विचार मनोमनी भावनिक ठेवणे काळाची गरज आहे. म्हणून मी खऱ्या अर्थानं कैलासवासी हबप मल्हारी नाना महादू काटे यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आमच्या भूमी फाउंडेशन या निवासी प्रकल्पातील सर्व निवासी कॅडेटच्या वतीनं मनापासून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
आणि तसंच त्यांचा सामाजिक विचार या कुटुंबात सदैव राहू. आणि त्याचबरोबर अशोक मल्हारी काटे, त्यानंतर राजेश्री काटे, या सर्वांना मी मनापासून खूप खूप या सामाजिक उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. थँक्यू.